नाशिकच्या मालेगावातील दहिवाळ येथील माधवराव हरिभाऊ पवार शाळेचे धक्कादायक वास्तव सध्या बघायला मिळते। 5वी ते 10वी पर्यंत तब्बल 300 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेमध्ये केवळ 3 खोल्या आहेत, तर मैदान, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि कॉम्प्युटर लॅबच्या सुविधांचा अभाव आहे। यासोबतच अनेक विषयांना शिक्षकही नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। त्यातच पोषण आहारातील धान्याला कीड लागल्याचं आणि मुदतबाह्य मसाले आढळल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। संस्थेकडे वेळोवेळी मी पाठपुरावा केलेला आहे या बाबतीत। तर ते सांगतात की आपल्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही आणि थोडासा प्रयत्न आम्ही जो केला बांधकामासाठीचा, तर ती जी जागा आहे त्या जागेचे काहीतरी भाऊबंदकी त्यांचे वाद आहेत। संस्थाचालकांना भेटलो तर त्यांचं असं म्हणणं पडलं की गावामध्ये काही जे आता मराठी शाळा आहे तिथं 5वीच्या वर्गाला परवानगी दिली जिल्हा परिषदेने, तर इथे आमच्याकडे आता 12-13च मुलं आहेत। त्याच्यानंतर या शाळेला समांतर दुसरी एक खाजगी शाळा आहे, त्याला पण परवानगी आहे। तर पुढे भविष्यात हे वर्ग बंद पडले तर शाळा बांधून मग त्या शाळेत बसणार कोण, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। आमचं क्रीडांगण खूप छोटं आहे, त्याच्यात आम्हाला नीट व्यवस्थित खेळता पण नाही येत। आमचे शौचालय खूप खराब आहेत, ते थोडे सुधारवले पाहिजेत। आमचे शिक्षक खूप कमी आहेत, आम्हाला शिक्षकांची खूप गरज आहे। आमचे 2-3 विषय मागे आहेत, आम्हाला त्या विषयांसाठी शिक्षक पाहिजे। ग्रंथालय, प्रयोगशाळा वगैरे ग्रंथालय काहीच नाही। वॉशरूम आहेत पण गंद घाण राहते तिथे। वॉशरूम वगैरे आहे पण ते व्यवस्थित कोणी धुवत नाही त्याला, आणि वॉशरूम पण आम्ही एवढे जण आहोत पण खूप छोटं आहे। शाळा पण चांगली पाहिजे होती आणि मोठं ग्राउंड पाहिजे होतं, बस वॉशरूम थोडं मोठं पाहिजे होतं, बस एवढंच सांगणार सर। आम्हाला पण सुविधा, लायब्ररी वगैरे आम्हाला पाहिजे सर्व असं, बस सर एवढंच म्हणते। हां, प्रयोगशाळा पण पाहिजे सर।